नवरात्र दिवस दुसरा. रंग लाल. लाल रंग शक्तीचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते, जिने तपश्चर्या करून मोठे सामर्थ्य प्राप्त केले आहे. नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी या नावाचा अर्थ आहे तपश्चर्या करणारी स्त्री. ती देवी दुर्गेचे दुसरे रूप आहे आणि साधना, तपश्चर्या आणि भक्तीचे प्रतीक आहे. या रूपात देवीने कठोर तपश्चर्या करून परम सामर्थ्य प्राप्त केले. तिच्या एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडल असते. तिच्या भक्तांना तप, त्याग, संयम आणि कर्तव्यपूर्तीची प्रेरणा मिळते. ब्रह्मचारिणी देवीची पूजेची तयारी. स्नान करून स्वच्छ लाल वस्त्र धारण करा, कारण लाल रंग शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. पूजेच्या ठिकाणी देवी ब्रह्मचारिणीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करा. ताजे फूल, सुगंधी धूप, दीप, नैवेद्य आणि लाल रंगाची फुले ठेवा. देवीच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला लाल फुले आणि लाल वस्त्र अर्पण करा. देवीच्या चरणी अक्षता, कुंकुम, चंदन आणि नैवेद्य अर्पण करा. मंत्रपठण. ब्रह्मचारिणी देवीचे ध्यान करत असताना ओम देवी ब्रह्मचारिण्ये नमः या मंत्राचा जप करा. देवीला फल, मिठाई, दूध आणि पाण्याचे भांडे नैवेद्य म्हणून अर्पण करा. धूप आणि दीप दाखवून आरती करा. देवीला भक्तीने नमन करून तिच्या आशीर्वादाची याचना करा. ब्रह्मचारिणी देवीची आख्यायिका. ब्रह्मचारिणी देवीच्या कथेत सांगितले जाते की सतीच्या आत्मदहनानंतर तिने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी पुन्हा जन्म घेतला. या जन्मात ती पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती म्हणून जन्मली. पार्वतीने कठोर तपश्चर्या केली, ज्यामुळे तिला ब्रह्मचारिणी असे नाव मिळाले. पार्वतीने शिवाला प्राप्त करण्यासाठी हजारो वर्षे तपश्चर्या केली. तिने सुरुवातीला फक्त फळे खाऊन तप केले. नंतर अनेक वर्षे फक्त बेलपत्र खाल्ले आणि शेवटी काहीही न खाता कठोर तप सुरू ठेवले. तिच्या या कठोर तपामुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि तिला वर दिला. तिच्या तपश्चर्येचे फळ तिला नक्की मिळेल. अखेरीस भगवान शिवाने तिला पत्नी म्हणून स्वीकारले. ब्रह्मचारिणी देवीचे महत्त्व. ब्रह्मचारिणी देवी ही भक्ती, साधना आणि संयमाचे प्रतीक आहे. तिच्या पूजेमुळे भक्तांना संकल्पशक्ती, संयम आणि धैर्य मिळते. तिच्या उपासनेने भक्तांना जीवनातील अडथळे पार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. ब्रह्मचारिणी देवी मंत्र. वंदना कर पद्माभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा.